याच मंदिरापासून दुनियाची सुरुवात झाली होती आणि दुनियाचा शेवट देखील येथेच होणार आहे. हरिश्चंद्रगडचा ट्रेक करायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा, खूप सारी महत्त्वाची माहिती भेटेल. ट्रेकिंग झाल्यानंतरला माझी हालत इतकी बेकार झाली होती आणि हरिश्चंद्रगडाला भटक्यांची पंढरी का म्हटलं जातं हे मला समजून आलं. सकाळी 8 वाजता मी श्रीरामपूरवरून निघालो आणि नंतर संगमनेर एकदा सोडलं का पुढे तुम्हाला खायला प्यायला काही भेटणार नाही, म्हणून संगमनेरमध्ये सगळी शॉपिंग करून घेतली आणि 120च्या स्पीडने अकोल्यामधून गाडी टाकली आणि 120च्या स्पीडने 0 मिनिटात आम्ही येऊन पोहोचलो कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये. आणि आम्ही लोकल होतो म्हणून आम्हाला इथं पावती लागली नाही, नाहीतर इथं पावती फाडावं लागते. आणि एकदा तुम्ही इथं आले का डायरेक्ट तुम्हाला सुंदर सुंदर व्ह्यू बघायला भेटतील. आणि दुपारी 2 वाजता आम्ही डायरेक्ट पसनाई गावामध्ये आलो आणि डायरेक्ट ट्रेकिंगला चालू केलं. त्याच्यानंतर आपल्याला लय थकणार होतो म्हणून ट्रेकिंग करताना तुम्हाला लागणार साहित्य, तुम्हाला पाण्याच्या बॉटल लागतील, स्वेटर लागन, कारण आता थंडीचे दिवस चालू आहे. मग मस्तपैकी एक लिंबू सरबत पिलं आणि असे बोर्ड बघून ट्रेकिंग करत जायची, कारण हरिश्चंद्रगडाचं डोंगर आणि जंगल खूप मोठं आहे आणि हा स्वर्ग बघण्यासाठी इतकी मेहनत करून आपण वरती येतो आणि हे मला एकदा ना एकदा बघायचं होतं. आणि त्याच्यानंतर थोडीफार मस्तपैकी तिथं मज्जा मस्ती केली, कारण इथं काही पण फेकलं तर ते वरती जात होतं. आणि माझं स्वप्न होतं की मी एकदा तरी कोकणकडेवरून सनसेट बघावा आणि तो बघितला. त्याच्यानंतर मग रात्री झोपण्यासाठी टेंट वगैरे लावून घेतला आणि पहाटे 5 वाजता उठून डायरेक्ट तारामतीकडे निघालो आणि तिथून जो सनराईज बघितला तो खरंच इतका सुंदर होता की विचारता सोय नाही. त्यानंतर उतरताना इतकं भारी ट्रेकिंग करताना मजा येत होती एवढ्या मोठ्या जंगलातून. हरिश्चंद्रगडाचं मेन अट्रॅक्शन म्हणजे केदारेश्वर मंदिर. मस्तपैकी मग तिथं गेलो, दर्शन वगैरे केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथली गुफा आहे आणि ज्याचा इतिहास असा आहे की हे 4 स्तंभ म्हणजे आपल्या युगाचं प्रतीक आहे आणि याच्यातले 3 स्तंभ पडलेले आणि 4था स्तंभ ज्या दिवशी पडेल त्या दिवशी या दुनियाचा, या जगाचा अंत होईल. हे ऐकून तुम्हाला काय वाटतं, ही खरी गोष्ट असेल की खोटी? आणि याच्याबद्दलचा अजून इतिहास तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि एवढे भारी भारी व्लॉग बघण्यासाठी मुकुल साबळेला पटकन दिवशी फॉलो करून टाका. संपला विषय.